फायरमुळे जाळली आहेत आणि त्याच्यामध्ये एक माणूस आहे. आम्ही तात्काळ त्या स्पॉटला पोहोचलो आणि नंतर प्राथमिकपणे आम्ही एक ईडी दाखल केली. त्याच्यानंतर हे पूर्ण घटनाक्रमावर आम्हाला संशय आला आणि भोकरदनचे एसडीपीओ नितीन काटेकर आणि जाफराबादचे प्रभारीने सखोल चौकशी करून याच्यामध्ये एक कॉन्स्पिरसी बाहेर आणली आहे. याच्यामध्ये नितीन गवली या माणूसने आपली डेथ फेक करण्यासाठी हे पूर्ण कॉन्स्पिरसीचा कट रचला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही हे ईडीला कन्वर्ट करून मर्डरचा गुन्हा दाखल केलाय आणि नितीन गवली सोबत 2 लोक इतर ताब्यामध्ये घेतले आहेत आणि अटक केली. याच्यामध्ये काही नियमात आणि पर्सनल म्हणजे प्रेम प्रकरण आहे त्या संदर्भात काय आपल्याला माहिती? आता हे कॉन्स्पिरसी काय कारणामुळे रचली होती ह्याची सखोल चौकशी चालू आहे. प्राथमिक आम्हाला असं माहिती भेटतोय की नितीन गवलीवर काहीतरी कर्ज होता आणि इलिसिट अफेअरचे पण काहीतरी पुरावे मला भेटतोय. सखोल चौकशी केल्यानंतर हे पूर्ण बाब निष्पन्न होईल. मृत्यूदेह कोणाचा आहे समजा त्याचा तपास सुरू आहे. आम्ही चौकशी करून हे निष्पन्न केलंय की जो मृतदेह आम्हाला गाडीमध्ये सापडलाय संदीप चव्हाण जो की यूपी बराजचा रहनेवाला आहे. तिथला हे माणूस त्याच्या आम्हाला हे मृतदेह या गाडीमध्ये सापडला होता. संदीप चव्हाण हे निष्पन्न झालं. हो, निष्पन्न झालं. यूपी यूपी भारतच्या तर या प्रकरणात किती आरोपींना अटक करण्यात आली? आतापर्यंत 3 आरोपीला अटक करण्यात आली आहे. आमची चौकशी चालू आहे. त्यांच्यासोबत जी प्रियसी आहे त्यांची चौकशी चालू आहे. पूर्ण चौकशी चालू आहे. त्यांच्या प्रियसीचा या प्रकरणामध्ये पण आरोपी आम्ही सांगितलंय की या कॉन्स्पिरसीमुळे काय काय कारण होते याच्या निष्पन्न करण्याची पूर्ण प्रक्रिया चालू आहे. आता प्राथमिक आम्ही 3 आरोपीला अटक केलाय आणि मुख्य कॉन्स्पिरसी ज्यांनी रचली आहे त्यांना पण अटक करण्यात आलेलं आहे. त्याच्या अगोदर